हॅलो विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन हा चॅप्टर संपवलेला आहे. ऑसिलेशन जो आपण चालू केला होता तो जुन्या सिलेबसनुसार शिकवला होता आपल्या ॲक्च्युअल लेक्चर्समध्ये, पण त्यावेळेस बुक्स अवेलेबल नव्हते. नवीन बुक्स आल्यामुळं आपण तो परत चालू केला नवीन सिलेबसनुसार, राईट. मॅक्सिमम पॉईंट कवर केलेले होते आणि जे एक्स्ट्रा पॉईंट आहेत ते सुद्धा मी कवर करून त्यांच्यावर व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्यातून अभ्यास करत आहात. बरेच विद्यार्थी होमवर्क पाठवत आहेत. बरं, आता नवीन सिलेबसनुसार पूर्ण थिअरी संपल्यानंतर त्याचबरोबर इन टेक्स्ट क्वेश्चन्स, राईट, म्हणजे त्याला एक्झाम्पल्स म्हणलेलं आहे, ते एक्झाम्पल्ससुद्धा आपण सॉल्व करून त्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. फक्त 2 एक्झाम्पल राहिलेले आहेत. एक्झाम्पल मला वाटते 12 आणि 13, राईट, जे की रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरवर डिपेंड आहेत म्हणून आपण ते ठेवलेले आहेत. ओके, तर आता आपण एक्झरसाईजकडे वळत आहोत. बुकच्या मागे जवळपास आपल्याला 23 प्रश्न आहेत आणि त्या 23मध्ये क्वेश्चन 1मध्ये काही MCQ आहेत, त्यानंतर काही थिअरी क्वेश्चन्स आहेत आणि त्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत. तर ते MCQज, राईट, आणि थिअरी क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1मधले MCQज आणि त्यानंतर थिअरी क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे. तर MCQ तर बोर्डावर लिहिले आहेत बघा. मी लिहायचं फार कष्ट लागायला, पण काय करणार आता, तुम्हाला पण कष्ट आहेत, मला पण कष्ट आहेत, सर्वांनी, राईट. ज्या सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये चांगलं आहे असं म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे PDF अवेलेबल आहे, नसेल तर मी परत व्हॉट्सअपवर एक वेळेस ग्रुपवर पोस्ट करतो PDF आपल्या बुकची. त्या PDFमधून क्वेश्चनसुद्धा नोटबुकमध्ये लिहा, त्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व करा. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः सॉल्व करा. स्वतः सॉल्व करून चेक करा तुम्हाला उत्तर येते का नाही. ते नसेल तरच हा व्हिडिओ पहा, राईट. त्या व्हिडिओमध्ये चेक करा की कुठं चुकायला आपलं ते. ठीक आहे, लक्षात येते. तर पहिल्या MCQकडे वळूया. क्वेश्चन 1मध्ये बघा, राईट. क्वेश्चन 1मध्ये आहे, हेडिंग आहे चूज द करेक्ट ऑप्शन, राईट. चूज द करेक्ट ऑप्शन. काही विद्यार्थ्याला डाऊट येत असेल की कुठली एक्सरसाइज चालू आहे, तर चॅप्टर नंबर 5 आहे. चॅप्टरचं नाव आयसोलेशन आहे आणि मी पेज नंबर सुद्धा सांगतो तुम्हाला. पेज नंबर 129 वर ही एक्सरसाइज आहे, राईट. चला बोलूया. अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM स्टार्टिंग फ्रॉम द मेन पोझिशन. बघा, हे दे तुम्हाला स्टार्टिंग फ्रॉम द मेन पोझिशन. याच्यावर आपल्याला कळतंय फाय = 0 डिग्री. फायला आपण पहिले अल्फा म्हणत होतो, आता फाय म्हणताय, बरोबर आहे का. स्टार्टिंग फ्रॉम द मेन पोझिशन. इट्स ॲम्प्लिट्यूड इज A. ॲम्प्लिट्यूड A दिलेले आहे. टाइम पिरियड कॅपिटल T दिलेलं आहे. लक्षात आहे का. ॲम्प्लिट्यूड A दिलेलं आहे, टाइम पिरियड कॅपिटल T दिलेलं आहे. ॲट द इन्स्टंट वेन इट स्पीड इज, ही कंडिशन आहे बघा, स्पीड इज हाफ द मॅक्सिमम स्पीड. बघा, असं मी अंडरलाईन करतो ना बाळांनो, तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा अंडरलाईन करून घेतात. ते इम्पॉर्टंट कंडिशन आहे, कळतं आहे का. तर कंडिशन इम्पॉर्टंट कोणती आहे बघा, स्पीड इज हाफ द मॅक्सिमम स्पीड. ओके, म्हणजे तुम्हाला दिलं आहे V ॲट एनी इन्स्टंट T. समजा या T इन्स्टंटला = V मॅक्सच्या हाफ. हे काय आलं का बघा, हाफ द मॅक्सिमम स्पीड, राईट. आता Vचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का. बघा, Vचा फॉर्म्युला आहे ω√A² - x². ओके, सर्वांना माहिती आहे फॉर्म्युला. ॲट एनी इन्स्टंट वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, ω√A² - x². आणि मॅक्सिमम वेलॉसिटी किती असते, कुठं असते सांगा बरं. एक्स्ट्रीमला नाही, कुठं असते, मेन पोझिशनला, राईट. तर बघा, एक्स्ट्रीमला तर काय होतं 0, पुन्हा वाढली मॅक्सिमम, कमी झाली, राईट, 0. काय कमी झाली, स्पीड. ओके, तर ही V मॅक्स असते A ω आणि डिवाइड बाय 2, राईट. मेगा कॅन्सल आहे, ओमेगा नाही, ओमेगा कॅन्सल झालेला आहे, राईट. तर आपण याला स्क्वेअरिंग करूया. एक स्टेप वाढवतो मी, फास्ट घेतो. तर A² - x² = A²/2. काय डाऊट आहे का. ओके, तर ह्याला इकडे घेऊन आलो मी, लक्षात द्या, ह्याला इकडे घेऊन आलो आणि x² इकडे घेऊन गेलो, बरोबर आहे का. x² इकडं घेऊन गेलो, राईट. तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. टू फाइंड आहे बघा, टू फाइंड x = what. ओके, तर बघा इथे एक्सला इकडे घेऊन जातो, प्लसमध्ये येईल. सो x².
एक्सला इकडे घेऊन प्लस आला, ह्याला इकडे आला मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2. कळतंय? ओके, एक मिनिट काय ते घोळ झालेलं आहे, तर स्क्वेअरिंग केल्यानंतर या 2चा स्क्वेअर 4 येईल. ओके, आता बरोबर. इथं आपण ए स्क्वेअर केला, फक्त इथं स्क्वेअर केला ए स्टेप. ओके, तर 4ने हे केला, तुम्हाला काय भेटेल बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4. आला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर बाय 4. लक्षात येते? आणि स्क्वेअर रूट घ्या तर तुम्हाला भेटले एक्स इक्वल टू √3/2. कसं काय? कारण 4चा स्क्वेअर 2 आणि ए स्क्वेअरचा स्क्वेअर ए. तर हे तुमचं आलं ऑप्शन ए करेक्ट आलं. ऑप्शन ए करेक्ट आलं. आता काही विद्यार्थी काय करतील, फक्त बुकमध्ये ऑप्शन ए करेक्ट करतील आणि व्हिडिओ बघून सोडून देतील. बाळांनो, ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे, क्वेश्चन लिहायचं, त्याचं सोल्युशन लिहायचं, करेक्ट ऑप्शन इज लिहायचं खाली. आणि हे सगळं होमवर्क मला व्हॉट्सअपवर पाठवा. लक्षात आहे का? घरी जाऊन आराम करू नका. 5-5, 10-10 किलो वाढायला तुमचं, लक्षात घ्या. सगळे ड्रेस छोटे व्हायलेत, आहे की नाही? बरेच जण हसायलेत. हसू नका, चला लागा कामाला. ओके, तर पहिला MCQ झालेला आपला. दुसरा MCQ बघूया. मुद्दाहून मी 2 MCQ लिहिला आहे वेळ वाचवण्यासाठी. अ बॉडी ऑफ मास 1 kg, म्हणजे तुम्हाला गिवन काय काय लिहूया आपण इथं. गिवन आहे m इज इक्वल टू 1 kg. ओके, इज परफॉर्मिंग लिनियर SHM. इट्स डिस्प्लेसमेंट x सेंटीमीटर ॲट टाइम t इज गिवन बाय. तर एक्सचं इक्वेशन दिलं तुम्हाला, x इज इक्वल टू 6 sin 100t प्लस π/4. राईट. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. बाळांनो, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम किती असते? टोटल एनर्जी इतकी, म्हणजे किती? हाफ m² a स्क्वेअर. आणि ॲट एनी इन्स्टंट कायनेटिक एनर्जी किती असते? हाफ m² इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरोबर आहे? सगळ्याला फॉर्म्युला लक्षात आहेत? ओके, तर कायनेटिक एनर्जी मॅक्स काढायची तुम्हाला. टू फाइंड कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू वॉट. तर सोल्युशन घेऊया आपण इथं. कायनेटिक एनर्जी मॅक्सचा फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे, ke मॅक्स इज इक्वल टू हाफ m² a स्क्वेअर. टोटल एनर्जी इतकीच असते. बरोबर. कुठं असते बरं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम? ऑब्वियसली जिथे व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे, म्हणजेच मेन पोझिशनला. ओके, हाफला हाफ ठेवलो. m किती आहे? 1 आहे. m किती आहे? 1 आहे. आता तुम्ही असं ओमेगा कुठं आहे? तर बाळांनो, ओमेगा इथं आहे बघा. ही तर हे इक्वेशन असतं x इज इक्वल टू a साइन ωt प्लस फाय. असं इक्वेशन असतं. म्हणजे टी सोबतचा जो कोइफिशियंट आहे तो काय असतो? ओमेगा असतो. तर इथं 100 लिहू का? सगळ्याला कळेल का हे? 100 म्हणजे 10⁻², त्याचा पॉवर 2 इंटू ए. कुठं आहे बरं? ए दिलंच नाही मला तुम्ही, तर दिलेलं आहे ए सुद्धा बघा. तर हे आहे. तर थेरी असं तर आपण पूर्ण डिटेल सॉल्व केलं असतं, पण ठीक आहे, MCQ आहे म्हणून मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू उचलत आहे मी. ओके, तर 6चा स्क्वेअर. तर काय होईल बघायला, सॉल्व करू आपण. 1/2 इंटू 10⁻⁴. ठीक आहे का? ओके, पण हे सेंटीमीटरमध्ये आहे. ध्यानात घ्या, इथं चुकायला बघा. हे सेंटीमीटरमध्ये आहे. मग हे 6 ए काय घ्यावं लागेल तुम्हाला? 6 इंटू 10⁻²चा स्क्वेअर. राईट. ते 6चा स्क्वेअर 36 आणि 10चा -4. बाळांनो, -4 आणि -+4 कॅन्सल झालं आणि 2चा भाग हे झाले 18. तर कायनेटिक एनर्जी मॅक्स आली 18 जूल. कायनेटिक एनर्जी मॅक्स किती आली बोला? 18 जूल. कोणता ऑप्शन येईल? हां, हे सोपं आहे का? ऑप्शन बघून सांगायचं. हां, बोला कोणता ऑप्शन येईल? ऑब्वियसली ऑप्शन डी. डब्याचं हां, खायचा डब्बा. हो, त्याचं ऑप्शन डी येईल. ठीक आहे. 2 MCQ झालेले आहेत. ओके, तर थर्ड MCQ आहे. फर्स्टमधला थर्ड चालू आहे बघा. द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम. जर तुम्हाला हँडरायटिंग दिसत नसेल तर यूट्यूबमध्ये वर 3 डॉट असतात. त्या 3 डॉटमध्ये जाऊन तिथं मला वाटतंय काय ती येते, त्याची क्वालिटी जी येते व्हिडिओची क्वालिटी जी असते ती वाढवा, मग तुम्हाला ते क्लिअर दिसेल बोर्डवरचं. राईट. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज नियरली 1 मीटर. राईट. तर सेकंड पेंडुलम आहे बघा, लक्षात घ्या. ही एक गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला टी 2 सेकंद आहे कळाले. राईट. तर गिवन लिहूया आपण इथं. गिवन आहे. सो टी इज इक्वल टू 2 सेकंड. ओके. सरफेस ऑफ द अर्थ. सो यल अर्थ दिले तुम्हाला 1 मीटर. इट्स लेंथ ऑन द सरफेस ऑफ द मून शुड बी, आणि तुम्हाला दिलेलं आहे जी मून हे गिवनमध्ये आहे
जी अर्थ डिवाइड बाय 6. हे जे गिवन आहे ते शब्दामध्ये आहे. कळालं का? आपल्या क्वेश्चनमध्ये शब्दामध्येच येईल, ते तुम्हाला कळायला पाहिजे, इंटरप्रेट करता आलं पाहिजे. ओके. आणि तुम्हाला टू फाइंड करायचं आहे राईट यल मून, म्हणजे मूनच्या सरफेसवर सेकंड्स पेंडुलमची लेंथ किती असेल. सगळ्यात पहिले आपण बघूया टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे. सोल्युशन बघा. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज 2π √ L upon G. फॉर सेकंड पेंडुलम t = 2 आहे, तर आपण लिहिलं 2 = 2π √ L upon G. राईट. 2 कॅन्सल झालं, मग तुम्हाला आलं 1 = π √ L upon G. याला स्क्वेअरिंग केलं तर आपल्याला भेटेल 1 = π² L upon G, कारण 1चा स्क्वेअर 1च होते, तुम्हाला माहिती आहे. राईट. तर आपल्याला L काढायचा आहे. Lचा फॉर्म्युला बघा. L = ह्या Gला इकडे घेऊन गेलो, G π² डिवाइड म्हणजे झालं π². कळलं का? तर हे सेकंड्स पेंडुलममध्ये लेंथची फॉर्म्युला आपल्या सगळ्याला माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला? G upon π². आता मून सरफेसवर काय येईल? सो अर्थ सरफेसवर घेऊ LE = GE upon π², आणि मून सरफेसवर येईल L मून = G मून upon π². कळले का? बघा, ह्याला 1 म्हणलं, ह्याला 2 म्हणलं, दोघांना डिव्हाइड केलं तर येईल LE upon LM = GE upon GM. कोणाकोणाला कळलं मला सांगा, कारण π² कॅन्सल होऊन जाईल. कळतंय? ओके. तर आपल्याला L मून पाहिजे, तर L मून ह्याला वर घेतलं, L मून वर येईल, हे खाली गेलं = LE × G मून upon GE. जर कळत नसेल तर डायरेक्ट व्हॅल्यू ठेवून द्या. राईट. व्हॅल्यू ठेवून देतो इथं डायरेक्टली. LE ची किंमत आहे 1, L मून जशाच तसं. GE ची किंमत GEच ठेवूया, आणि G मूनची किंमत बघायला ठेवूया GE upon 6. कळते सर्वांना? ते GE कॅन्सल झालं, 6 वर गेलं, कारण अपॉन ओपॉन. राईट. सो हे झालं 1 upon LM = 6. सो LM येईल 1/6 मीटर. So length of the second pendulum on the surface of the moon is 1/6 मीटर. कोणतं ऑप्शन सांगा मला? हां, आन्सर बघून ऑप्शन सांगणं फार सोपं आहे, आमचे सगळे विद्यार्थी करतात, बरोबर आहे. तर ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट घेऊया बघा. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, स्टार करून घ्यायला. राईट. थोडं वेगळं आहे, नवीन सिलेबसमध्ये असल्यामुळे वेगळ्या पद्धती, हे जुन्या सिलेबसप्रमाणे पण आहे. हे घेऊया. 2 आयडेंटिकल स्प्रिंग्स ऑफ कॉन्स्टंट K. म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे गिवनमध्ये तुम्हाला दिलं आहे K1 = K2 = K. ओके. K दिला आहे अँड कनेक्टेड फर्स्ट इन सिरीज. तर पहिल्यांदा कसे कनेक्ट केले ते सिरीजमध्ये कनेक्ट केले. तर आपण घेऊया इन सिरीज कॉम्बिनेशन. कोणाला माहिती आहे का सिरीजमध्ये काय होते? मुलांनो, ज्यावेळेस n आयडेंटिकल स्प्रिंग सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेस रिझल्ट काय येते? KS = K upon N. हे माहीत नसेल तर आपला तर व्हिडिओ मी तुम्हाला वाटतं आय सेक्शनमध्ये देईल. ठीक आहे, चालेल. आय म्हणजे वर आय येतं आहे आणि तिथे सजेस्टेड व्हिडिओ म्हणून येते, तर क्लिक केलं की तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. ठीक आहे. इन सिरीज कॉम्बिनेशन येईल त्याचं KS = K/2. बरोबर आहे का? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये KS = K/2. चला इन पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये घेऊया. इन पॅरलल कॉम्बिनेशन ॲक्च्युली मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केली आहे. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय होते? सगळ्याची बेज होती K + K 2K. ओके, चालेल. ओके. आता काय म्हणते? फर्स्ट कनेक्टेड इन सिरीज, त्याचं आपण काढलं KS, अँड कनेक्टेड इन पॅरलल त्याचं आपण काढलं KP. नेक्स्ट दे तुम्हाला अ मेटल ब्लॉक ऑफ मास M इज सस्पेंडेड फ्रॉम दिस कॉम्बिनेशन. राईट. तर मेटल ब्लॉक पहिल्यांदा काय केलं? असं सिरीजमध्ये घेतलं. ही एक स्प्रिंग, ही दुसरी स्प्रिंग, आणि याला मेटल ब्लॉक लावला. आणि दुसऱ्या केसमध्ये काय घेतलं? ही एक स्प्रिंग आणि ही दुसरी स्प्रिंग, आणि ह्याला पॅरललमध्ये जोडून असं सस्पेंड केलं. ओके. तर केस 1 आहे, हे केस 2 आहे. तर रेशिओ ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज ऑफ वर्टिकल ऑसोलेशन विल बी. याला असं ओढून सोडून दिलं तर हे असं ऑसोलेशन करेल. त्याच्या फ्रिक्वेन्सीचा रेशिओ पाहिजे, म्हणजे तुम्हाला NS/NP पाहिजे. टू फाइंड येईल तुमचं NS/NP = वॉट. बरं, ज्यावेळेस स्प्रिंग व्हायब्रेट करते त्यावेळेस टाईम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे बघा. तुम्हाला टाईम पिरियड कशाला? कारण टाईम पिरियड माहिती झालं, फ्रिक्वेन्सी माहिती आपल्याला. राईट. तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे T = 2π
अंडर रूट ऑफ कोणी सांगाल का यम अपॉन के. पक्का यम अपॉन के का के अपॉन यम, राईट, यम अपॉन के. ओके बरं. आणि मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येईल एन इज इक्वल टू 1/t म्हणल्यानंतर 1/t इक्वल टू 1/2 पाय रूट के अपॉन यम, रूट के अपॉन यम, राईट. ओके फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रपोर्शनल स्क्वेअर रूटला आहे. सो देअरफॉर आपण लिहू शकतो एन इज डायरेक्ट रूट स्क्वेअर रूट ऑफ के. इथपर्यंत काय आले. चला आता सिरीज आणि पॅरललमध्ये घेऊया. ह्याला म्हणून टाकतो. तर एन एस अपॉन आपल्या रेशिओ कायचा पाहिजे, आपल्याला पाहिजे एन एस अपॉन एन पी. डायरेक्ट घेऊया. एन पी इज इक्वल टू रूटमध्ये के एस अपॉन के पी. हे सगळ्याला कळाले का के एस अपॉन के पी. सो आपल्याला येईल एन एस अपॉन एन पी इक्वल टू के एस काय बघा के/2, के/2 आणि के पी काय आहे 2k रूटमध्ये. बाळांनो हे 2 कॅन्सल करू नका, कॅन्सल होत नाही कारण हे 2 काय ते अपॉनमध्ये येतं आहे. के कॅन्सल होते पण हां केला कॅन्सल करायचं आहे. चला सो एन एस अपॉन एन पी इक्वल टू काय होईल 1/4. सगळ्याला काय का रूटमध्ये 1/4, राईट. म्हणजेच स्क्वेअर रूट काढल्यानंतर येईल एन एस अपॉन एन पी इज इक्वल टू 1/2. सो दिस इज अवर फायनल आन्सर. तर कोणतं ऑप्शन सांगा बरं. आन्सर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघा विद्यार्थी मित्र तुम्ही ऑप्शन जर बघितलं असताल तर जवळपास सगळे जवळपास असणारे ऑप्शन आहेत. हे उलटं कोणाचं उलटं द्यायला तर आहे, कोणी स्क्वेअर रूट काढायचं जरी विसरलं तरी ऑप्शन आहे. कळलं का. म्हणजे ज्या तुमच्या चुका होतात त्याप्रमाणे ऑप्शन तिथे दिलेले असतात. त्यामुळे खूप बारकाईने हे प्रॉब्लेम करावे लागतात. ठीक आहे. तर 4 MCQ झालेले आहेत, राईट. पुढचा MCQ आपण लिहून घेऊया. 5 MCQ आहेत. ओके क्वेश्चन नंबर 1 मधला 5वा बघूया, राईट. द ग्राफ शोज व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. तर हा ग्राफ दिलेला आहे, राईट. ह्याच्यामध्ये व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस डिस्प्लेसमेंट आहे विथ टाईम म्हणजे एक्स ॲक्सिसवर टाईम आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फ्रॉम द ग्राफ, राईट. थेरॉटिकल प्रश्न आहे, थोडं ध्यान देऊन सॉल्व करा, राईट. लक्षात घ्या फिजिक्समध्ये जवळपास 8 ते 10 थिअरी येतील तुम्हाला नीटच्या एक्झाममध्ये आणि मॅक्सिमम विद्यार्थ्याची थिअरीचे आन्सर चुकीचे असतात कारण ते गडबड करतात. त्याला वाटतं थिअरी सोपं आहे, राईट. तर हा प्रश्न तसा सोपा आहे. बघूया आपण काय म्हणते. ॲक्सलेशन इज मॅक्सिमम ॲट टाईम टी. म्हणून ॲक्सलेशन मॅक्सिमम कुठं असते तर मीन पोझिशनला त्यावर रिस्टोरिंग फोर्स लागतो का नाही. जसं जसं तो मीनकडून एक्स्ट्रीमकडे जातो तर रिस्टोरिंग फोर्स वाढतो तसंच ॲक्सलेशनसुद्धा वाढतं. म्हणजे ॲक्सलेशन मॅक्सिमम कुठं आहे एक्स्ट्रीम पोझिशनला, राईट. त्याच्यापैकी बघा हे टी इज इक्वल टू 0ला लक्षात घ्या मीन पोझिशन आहे, इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इथं मीन पोझिशन आहे कारण ते जाऊन वापस आलं ना मीन पोझिशनला, राईट. इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि इथं मीन पोझिशन आहे. हे लक्षात यायला तुम्हाला इथं लिहिलं आहे मी तुम्हाला. तर टी टाईम झाल्यानंतर तो कुठं आला मीन पोझिशनला आणि ॲक्सेलेशन मॅक्सिमम असेल का नाही. त्याचं ॲक्सेलेशन किती असेल 0 असेल म्हणजे हे रॉंग आहे. दुसरं फोर्स इज मॅक्सिमम ॲट टाईम टी 3t/4. हे बघा 3t/4. 3t/4ला कुठं आहे एक्स्ट्रीम पोझिशनला आणि त्यामध्ये एक्स्ट्रीम फोर्स कसा असेल मॅक्सिमम असेल कारण एक्स्ट्रीम पोझिशनला फोर्स मॅक्सिमम असतो, ॲक्सेलेशन मॅक्सिमम असते, व्हेलॉसिटी कमी असते म्हणजे हे करेक्ट वाटायला. पण बाळांनो ध्यानात घ्या MCQमध्ये कधी बी दुसरं किंवा पहिलं ऑप्शन करेक्ट वाटलं त्याला डायरेक्ट राईट करू नका, बाकीचे ऑप्शनसुद्धा वाचा. ते हे करेक्ट वाटायले सध्या, राईट. त्याला असं टिक करून ठेवू आपण करेक्ट वाटायले. सी बघूया. द वेलॉसिटी 0 ॲट टाईम t/2. वेलॉसिटी 0 कुठं असते एक्स्ट्रीम पोझिशनला तर t/2ला काय मीन पोझिशन आहे तर वेलॉसिटी मॅक्सिमम आहे तर हे चुकीचं आहे. द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट t इज इक्वल टू t/4. कायनेटिक एनर्जी इक्वल टोटल एनर्जी कुठं असते अगेन मीन पोझिशनला कारण जिथे वेलॉसिटी मॅक्सिमम असते. तर t इज इक्वल टू t/4ला एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असणार आहे, राईट. त्यामुळं आहे की नाही कायनेटिक एनर्जी हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे करेक्ट आन्सर तुमचं येईल बी. द फोर्स किंवा ॲक्सलेशन इज मॅक्सिमम ॲट टाईम 3t/4 आणि त्याच्या जागी जर t/4 आला असतं इथं तरी ते आन्सर करेक्ट असलं असतं. ओके. तर 5 MCQ झालेले आहेत आपले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. आन्सर इन ब्रीफ आहे. आता याचे मी तुम्हाला फक्त सांगणार आहे सगळं. आपण थिअरॉटिकल नोट्स दिले आहेत तुम्हाला, ह्याच्यानुसार तुमचे आन्सर लिहायचे आहेत आणि त्याचे फोटो काढून मला पाठवायचे आहेत. मी फक्त थोडंसं एक्सप्लेन करणार आहे. डिफाईन लिनियर SHM, राईट. तर लिनियर SHMची डेफिनेशन लिहायची, खाली इक्वेशन सुद्धा लिहायचं. काही जण नुसतं डेफिनेशन लिहून घेऊन सोडून देतील, सोडून घेऊ नका, राईट. इक्वेशन फोर्स इज डायरेक्टली डिस्प्लेसमेंट, फोर्स इज इक्वल टू मायनस, राईट,
के एक्स मायनस साईन निगेटिव्ह साईन वगैरे ते सगळं एक्सप्लेन करा. राईट. नेक्स्ट युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी अँड ॲक्सलेशन. राईट. तर डिफरन्शियल इक्वेशन माहिती तुम्हाला डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. मग जाऊन त्याला ओमेगा स्क्वेअर तिकडे घेऊन जायचं, ते ॲक्सलेशन ठेवायचं, ॲक्सलेशन भेटतं किंवा पुन्हा वेलॉसिटी इंटिग्रेशन करून काढायचं. ओके, हे तुम्हाला दिलं आहे नोट्समध्ये. नेक्स्ट ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम परफॉर्मिंग एसएचएम. तर सिम्पल पेंडुलमचा पिरियड काय डाऊट आहे याच्यामध्ये नाही, तर सिम्पल पेंडुलम डायग्राम काढायची. दोन फोर्स एम जी टेन्शन, एम जीला रिझॉल्व केलं एम जी कॉस थिटा, एम जी साईन थिटा, एम जी टाईन थिटा फोर्स लावायला म्हणायचं आणि त्यानुसार त्याचं राईट ॲक्सलेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काढायची. म्हणजे ते जी आपण यल येते तर T02π आपण ओमेगाची किंमत येते जी आपण यल, ते वर जाऊन ते होते यल आपण जी, तो T02π अंडर ऑफ यल आपण जी. राईट. हे तर त्याचं स्टेट द लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. काय डाऊट नाही, लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम डायरेक्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला. T=2π अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. ह्याच्यावर टी इज द डायरेक्टली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नॉट डिपेंड ऑन द मास आणि ॲम्प्लिट्यूड सिंक्रोनस वगैरे ते 4 लॉज आहेत. त्यानंतर प्रूव्ह दॅट अंडर सर्टन कंडिशन द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्म अँग्युलर एसएचएम. बाळांची नोट्स तुम्हाला पाठवले आहेत, बरेच जण होमवर्कसुद्धा पाठवलं आहे, हे परत तुम्हाला लिहून टाकायचं आहे. लक्षात आलं का? तर ह्याचे आन्सर तुम्हाला लिहून त्याचे फोटो काढून व्हॉट्सअप पाठवायचे आहेत. कंपल्सरी करायचं आहे हे. लक्षात येते का? त्यानंतर आपण क्वेश्चन 3 to क्वेश्चन 7 पाहणार आहोत. म्हणजे इथं थेऑटिकल पार्ट आपला संपल आणि क्वेश्चन 8 पासून ते 23 पर्यंत काय तर प्रॉब्लेम आहेत, मग ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड परफॉर्मिंग एसएचएम. राईट. तर क्वेश्चन नंबर 2चा जो 5वा पार्ट होता त्यालाच कंटिन्युअस हा आहे. राईट. त्याच्याने काय काय तुम्हाला पूर्ण इक्वेशनसुद्धा लिहायचं आहे अगोदर, आहे की नाही. तर टॉर्क इज इक्वल टू एम बी एमचा जे म्यू वापरतो आपण, म्यू बी साईन थिटा, थिटा स्मॉल असल्यामुळं म्यू बी थिटा, बरोबर आहे का, मायनस साईन येणार पुन्हा याच्यावर अल्फाची किंमत काढणार. सो अल्फा इज इक्वल टू पुन्हा टो इज इक्वल टू आय अल्फा, अल्फा इज इक्वल टू अल्फा आपण थिटाची किंमत काढणार आणि ती किंमत टीमध्ये ठेवणार. राईट. तर अल्फा आपण थिटाची किंमत काढली ती आय आपण म्यू बी, आय म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे आपण काढलं होतं. राईट. अल्फा अपॉन थिटाची किंमत आली होती म्यू बी अपॉन आय, उलटं आली सॉरी, म्यू बी अपॉन आय मॅग्नेट्यूडमध्ये. राईट. आणि याची किंमत टाईम पिरियडमध्ये ठेवली होती. लक्षात आलं का? तर हे इक्वेशन इथे लिहायचं आहे. नेक्स्ट, शो दॅट द लिनियर एसएचएम इज द प्रोजेक्शन ऑफ UCM अलॉंग एनी ऑफ इट्स डायमीटर. राईट. तर विद्यार्थी म्हणतो हे जे आहे ते जुन्या नोट्सप्रमाणे लिहू नका. राईट. नवीन नोट्स जे तुम्हाला दिले आहेत त्याप्रमाणे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी आणि त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ ॲक्सलरेशन, या 3 पार्टमध्ये जसं नोट्समध्ये दिलं आहे तसं लिहायचं आहे. राईट. तुम्ही म्हणता सर आता होमवर्क केलं होतं मी अगोदर, आता परत मी करून लिहिणार नाही, तेच फोटो पाठवणार. तर आता बघा तुमची इमानदारी तुमच्याकडे, तेच फोटो पाठवू नका कृपया. त्याला न बघता लिहिता येते का ते प्रयत्न करा. राईट. हे तुम्हाला एक एक्झाम टाईप आहे असं लक्षात घ्या की एवढा वेळ आहे, एवढा वेळामध्ये आपल्याला ते लिहून होते का हे ह्याची प्रॅक्टिस करा. ओके. नेक्स्ट आहे ड्रॉ द ग्राफ्स ऑफ डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ॲक्सलेशन अगेन्स्ट द फेज अँगल फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. राईट. तर डिस्प्लेसमेंट फेज अँगल म्हणजे काय ओमेगा टी. तर ग्राफ ऑफ काढतो आपण, तर इथं एक्स वर्सेस ओमेगा टी, बरोबर आहे का. पुन्हा वेलॉसिटी वर्सेस ओमेगा टी, पुन्हा ॲक्सलेशन वर्सेस ओमेगा टी. किंवा 2 केसमध्ये जेव्हा पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन आणि पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. तर हे ग्राफ तुम्हाला काढायचे आहेत. बुकमध्ये चांगल्या प्रकारे दिले आहेत. ते कन्क्लुजनसुद्धा दिले आहेत, ते व्यवस्थित कन्क्लुजन कॉपी करा. नवीन नोट्समध्ये किंवा बुकमध्ये जे कन्क्लुजन आहेत ते 5-6 कन्क्लुजन, ते कन्क्लुजन लिहा. जुन्यामध्ये मला वाटतं 3 का 4 कन्क्लुजन आहेत, इथं 2 का 3 कन्क्लुजन एक्स्ट्रा दिले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही लिहून काढा. नेक्स्ट आहे डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. राईट. खूप चांगल्या प्रकारे जुन्या नोट्समध्ये दिलं आहे, त्याच्यातून जर लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. आता काय म्हणते इथं परफॉर्मिंग एसएचएम शो दॅट टोटल एनर्जी कन्झर्व्ड. राईट. टोटल एनर्जी कन्झर्व्ड आहे. 3 केस घ्यायचा, मेन पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला आणि एनी पोझिशनला. आणि 3 केसमध्ये टोटल एनर्जी इक्वेशन काय येईल, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एस स्क्वेअर किंवा हाफ के ए स्क्वेअर येईल. ह्याच्यावरून सांगायचं की कन्झर्व्ड आहे. नेक्स्ट, स्टेट द फॅक्टर्स ऑन विच टोटल एनर्जी डिपेंड. टोटल एनर्जी फॉर्म्युला काय, टोटल एनर्जी आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. तर फॅक्टर काय येतील सांगा मला. मासवर डिपेंड आहे, मासवर डायरेक्ट डिपेंड आहे, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड आहे आणि ओमेगावर डिपेंड आहे. ओमेगाला आपण टाईम पिरियडमध्ये लिहू शकतो, त्याला लिहू शकतो 4π स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. तर टाईम पिरियडवर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये लिहू शकतो एन स्क्वेअर. राईट. फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर हे फॅक्टर्ससुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट, डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम अँड हेन्स स्टेट द फॅक्टर्स ऑन विच
पिरियड डिपेंड, राईट. तर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचं इक्वेशन लिहायचं आहे, रिड्यूस करायचं आहे म्हणजे डिराईव्ह करायचं आहे, आणि जेव्हा फॅक्टर्स लिहायचे आहेत कोणकोणते आहेत ते. लॉज ऑफ, राईट, सिम्पल पेंडुलम म्हणजेच फॅक्टर्स आहेत, त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करा, राईट. ही एक्सरसाइज तुम्ही काय करायची आहे, एक्सरसाइज लिहून ती पाठवायची आहे आणि व्हॉट्सअपवर मला फोटो काढून त्याचे पाठवायचे आहेत. ठीक आहे. सगळेजण अभ्यास करत असतील, घरी एन्जॉय करत असतील, बाहेर कुठं फिरत नसतील अशी अपेक्षा करतो, राईट. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 8 पासून ते पुढचे प्रॉब्लेम घेऊया, राईट. तिथं आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला आहे, क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला आहे, आणि क्वेश्चन 3 to 7 थेरॉटिकल प्रश्न आहेत ते सुद्धा कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करा, अभ्यास करा, झोपा काढू नका कृपया, राईट. एवढं मोठं ताट घेऊन बसायचं समोर, त्याच्यामध्ये 10-15 पोळ्या, एवढा मोठा भात आहे की नाही, मस्त खायलेत, तर कृपया तसं मग म्हणजे खाऊ नका असं नाही, पोडवून जेवा, एन्जॉय पण करा, आरामसुद्धा करा, बाहेर इकडे तिकडे फिरू नका. ओके, थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.